उपास सोडायला आणि संध्याकाळी नैवेद्याला काय बनवावं रोज रोज. तर आपण रोज डाळ भात बनवतो, भाजी चपाती बनवतो, तर आज बनवा काहीतरी वेगळं. तर मी बनवलं आहे मस्त डाळबट्टी. तुम्ही पण नक्की डाळबट्टी बनवून बघा, खूप छान लागते आणि टेस्ट पण खूप भारी आहे. अशा पद्धतीने बनवून बघा. न सोडा टाकता मी डाळबट्टी बनवली आहे. त्यामध्ये पीठ मी आधीच दळून आणलेलं बट्टीमध्ये मी थोडंसं हे घेतलेले आहे, 2 किलो गहू घेतले आणि त्यामध्ये 2 वाट्या डाळीचं पीठ टाकून दळून आणलं आणि थोडंसं ओवा पण टाकायचं आणि जिरे पण टाकायचे. त्याने पिठाला खूप भारी स्वाद येतो आणि वास पण खूप भारी येतो पिठाचा. तसंच दळून आणायचं थोडं जाडसर आणि मळताना त्यामध्ये थोडंसं ओवा, जिरे आणि तीळ टाकून मस्त त्याला मळून घ्यायचं. तेल टाकायचं जास्त, त्याने बट्ट्या खूप हे होतात, मऊ होतात आणि वरून क्रिस्पी होतात. मग अशा प्रकारे बट्ट्या मळून घेतलेल्या आहे आणि इकडे पाणी तापवलं आधी आणि गोळा करते. त्यामध्ये तेलाचा थोडासा गोळा बुडवून आणि मग त्याला पॅक करून मग त्या ह्याच्यात टाकायचं पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये. नंतर चांगला उकळी येऊ द्यायची 10-15 मिनटं आणि मग अशा प्रकारे बट्ट्या कट करून घ्यायच्या. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मऊ होतात आणि खूप टेस्टी लागतात आणि हातात हे केल्या लगेच बट्टी चुरते आणि अशी हे पण नाही होत, कडक पण नाही होत आणि चांगलं मंद आचेवर बट्टी चांगली तळून घ्यायची. मग अशा प्रकारे आपली बट्टी तयार आहे. मी माझा फुल व्हिडिओ पण टाकलेला आहे बट्ट्यांचा, तुम्ही जाऊन बघू शकता. अशा प्रकारे मी सोडा पण नाही टाकलं, काहीच नाही टाकलं तरी बघा बट्ट्या किती मऊ झाल्या. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब